चला आज एकदम शॉर्टकटमध्ये ना मी तुम्हाला माझं इव्हिनिंग रुटीन दाखवते. तर इव्हिनिंग रुटीनमध्ये सगळ्यांची सुरुवात ती होते चहापासनं. आज 2 वेळा चहा झाला. 5 वाजेला एकदा चहा बनवला आणि 7 वाजेला एकदा चहा बनवला. कारण 5 वाजेला माझ्यासाठी बनवला, 7 वाजेला विजयसाठी बनवला. त्यामुळे 2 वेळा झाला, नाही तर एकदाच होतो. नंतर न लगेच कणिक भिजवायला घेतली आणि आज मला बनवायची होती पुरी भाजी. मी बऱ्याच दिवसानंतर पुरी भाजी बनवते. मला आठवत पण नाही आहे लास्ट टाईम मी केव्हा बनवली होती. त्यामुळे आज मनामध्ये ना एक वेगळाच आनंद होता पुरी भाजी बनवण्याचा आणि खूप इंटरेस्टसुद्धा आलेला. म्हटलं चला आज मस्तपैकी छान पुरी भाजी बनवूयात. पुऱ्या लाटायला घेतल्या आणि कणिक एकदम छान मळल्या गेलं ना की पुरीसुद्धा खूप छान होते आणि प्रत्येक पुरी फुगते पण. कधी कधी मी डायरेक्ट लाटून करते किंवा केव्हा केव्हा कशी करते, एक चपाती लाटून घेते आणि कुठल्या तरी एक भांडं घेते, ग्लास वाटी काय असेल ते, आणि त्याने कट करते. त्या पुऱ्यासुद्धा खूप छान होतात आणि फुगतात प्रत्येक पुरी. आपण जेव्हा लाटून करतो ना तेव्हा प्रत्येक पुरी फुगते असं नाही होत. पण तरी आजच्या छान झाल्या होत्या पुऱ्या. मस्तपैकी भाजीसुद्धा रेडी होती. त्यावरती कोथिंबीर घातली खूप सारी आणि मिक्स करून लगेच ताट वाढून घेतलं आणि जेवायला बसलं. गरम गरम पुरी आणि गरम गरम भाजी. एक नंबर झालं होतं आजचं जेवण. तर चला तुम्ही पण या जेवायला आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.